नमस्कार, मी सुकेशनी आणि सुकेशनीज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. तर आज आपण मऊसूत आणि स्वीट अशी गुलाबजामुनची रेसिपी बघणार आहोत. गुलाबजामुन कसे बनवायचे ते आजच्या या रेसिपीमध्ये बघणार आहोत. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी गुलाबजामचं पॅकेट घेतलेलं आहे आणि पॅकेट इथे मी ओपन करत आहे. हे गुलाबजामचं जे पावडर आहे हे आपल्याला छानपैकी दुधामध्ये मळून घ्यायचं आहे. गुलाबजाम बनवण्यासाठी आपण इथे हे मळून घेणार आहोत. यामध्ये मी इथे 1 वाटी दूध घेतलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पाणी देखील वापरू शकता, पण छान टेस्टसाठी दूध हे बेस्ट आहे. अगदी थोडं थोडं करून हे दूध वापरायचं आहे आपल्याला आणि छानपैकी मळून घ्यायचं आहे. अगदी साधी आणि सोपी अशी ही रेसिपी आहे. मी याचा गोळा तयार करून घेते आहे. तोपर्यंत तुम्ही पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. तर इथे मी गुलाबजामुनच्या पिठाचा छानपैकी मोठा गोळा तयार करून घेतलेला आहे. आता आपल्याला याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. तर इथे मी हाताला थोडंसं साजूक तूप लावून घेतलेलं आहे आणि याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेत आहे. गोळे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता, साईज कमी जास्त. तर इथे मी मीडियम साईजचे गोळे तयार करून घेतलेले आहेत. तुम्ही जर यापेक्षा लहान गोळे तयार कराल तर हे 30 किंवा 35 होतील. इथे हे 28 गोळे तयार झालेले आहेत. आता हे गुलाबजामुन आपण यामध्ये तेलामध्ये तळून घेणार आहोत. इथे गॅसवरती मी तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. तेल हे छानपैकी गरम झालेलं आहे. गॅसची फ्लेम ही हाय आहे. तर आता आपलं हे तेल छानपैकी गरम झालेलं आहे की नाही हे चेक करण्यासाठी टाकून बघूया. तुम्ही बघू शकता छानपैकी बबल्स येत आहेत. याचा अर्थ आपलं हे तेल छानपैकी कडक असं तापलेलं आहे. आता गॅसची फ्लेम मी मीडियम करत आहे. तर गुलाबजामुन तळायला घेऊया. हे गुलाबजामुन आपल्याला छानपैकी गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर रंग आलेला आहे याला. आता हे आपण काढून घेऊया. दुसरी बॅचही त्याच प्रकारे तळून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता किती छान तळले जात आहेत हे गुलाबजाम आणि सुगंध तर खूप छान येतोय. तर तुम्ही बघू शकता इथे छानपैकी आपण सर्व गुलाबजामुन तळून घेतलेले आहेत. आता हे सध्याला तुम्ही बघू शकता कडक आहेत. आता आपल्याला याला सॉफ्ट आणि छानपैकी स्वीट बनवायचं आहे. तर यासाठी काय करायचं आहे, यासाठी आपण आता पाक तयार करणार आहोत. पाक तयार करण्यासाठी मी इथे गॅसवरती एक पातेलं ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी आणि इथे मी 600 ग्रॅम साखर घेतलेली आहे. ही साखर या पातेल्यामध्ये घालणार आहे. यामध्ये मी 2 वाटी पाणी घातलेलं आहे. आता आपल्याला साखर विरघळून घ्यायची आहे. आपल्याला 1 तार किंवा 2 तार असा हा पाक तयार करून घ्यायचा नाही आहे. फक्त जस्ट साखर विरघळून घ्यायची आहे. तर इथे साखर छानपैकी विरघळलेली आहे पूर्णपणे. या स्टेजला मी पाव चमचा कलर ॲड करत आहे. अगदी ऑप्शनल आहे. आता या स्टेजला आपला पाक तयार आहे आणि मी गॅस इथे बंद करत आहे. आता या वेळेला आपले हे तयार झालेले गुलाबजामुन मी या पाकामध्ये ॲड करत आहे. तर अशा प्रकारे मी इथे सर्व गुलाबजामुन पाकामध्ये ॲड केले आहेत आणि आपल्याला हे छानपैकी 1 तासभर झाकून ठेवायचे आहेत. पाकामध्ये गुलाबजामुन घातल्यानंतर काय होणार आहे, आपले हे गुलाबजाम छानपैकी सॉफ्ट होतील आणि गोड होतील आणि छानपैकी मऊसूद होतील, जेणेकरून ते खाण्यासाठी योग्य होतील. तर आपण याला 1 तासभर झाकून ठेवूया.
तर अशा प्रकारे इथे 1 तास झालेला आहे आणि आपले गुलाबजाम छानपैकी तयार झालेले आहेत. पाकामध्ये पूर्णपणे छानपैकी मिक्स झालेले आहेत, छानपैकी मुरजलेले आहेत. वेळात वेळ काढून तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.